जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि मी ब्लॉग स्टार्ट करायचा आजचा कारण वेगळा आहे, कारण आज आहे खूप स्पेशल दिवस. कारण खूप दिवसापासून आमचं चाललेलं आमच्या स्कूलचे फ्रेंड्स आम्ही एकत्र सगळे भेटायचं आणि सगळं म्हणजे 20 वर्षानंतर, मला वाटतं 15-20 वर्षानंतरची गोष्ट असेल की मला काही जणं भेटतात असे, पण बाकी कोणी भेटत नाही. पण ग्रुपवर एकदा आल्यानंतर ते परत स्कूलच्या जीवनात गेलं असं वाटलं, 9वी-10वीच्या वेळेस वगैरे. आणि तेवढीच मजा आली, सगळे तेवढेच जोमाने मस्ती करत होते ग्रुपवर पण. सो आज तर आम्ही सगळ्यांचा भेटायचा आज दिवस आहे. खूप दिवसापासून ॲक्च्युली हा प्लॅन चालू आहे की आज भेटायचा आणि फायनली तो दिवस येऊन ठेपलेला आहे. आणि बघूया कोण कोण आहे. मी माहीत नाही त्यांच्यासमोर मी ब्लॉग स्टार्ट करेल की नाही करेल, आणि लेट्स सी, बघूया कसं ना. गुग्गू, से हाय टू एव्हरीवन. से हाय. हॅलो तर बोल. काय करतात? हॅलो बाबाचे फ्रेंड्स बोल, व्यवस्थित बोल ना, लाजते कशाला. आणि तू पण बोल, हॅलो चाचूचे फ्रेंड्स बोल. अरे बोल ना ग. नाही बोलत. आणि या आहेत माझ्या दोन्ही पण मुली. ही आहे माझ्या दादाची मुलगी. ह्या दोघींमध्ये 10 दिवसाचा फरक आहे फक्त. आणि माझी खूप आधीपासून इच्छा होती की, आणि ही आहे माझी धर्मपत्नी. आजा इधर, ये है मेरी धर्मपत्नी, जो कि हमारे लव रिलेशनशिप को 14 साल हो गए. और काय पण चालेल. बघितलं, सकाळ ब्रेकफास्ट आमच्या ते सुरमई, मच्छी, मावरा सगळा. सो भेटूया. मी आता ब्रेकफास्ट करतो आणि मग निघतो. हे ब्रेकफास्टमध्ये आहे भाकरी. हे काय कोळंबी आहे का ग? कोळंबी आहे का? कोळंबी. आणि माझ्या बायकोने बनवलेली कोळंबी फक्त मला आवडते. आणि पापलेटचा रस्सा, सुरमई, आणि खाली पण सुरमई आहे का? कोणती मच्छी आहे दुसरी? ओके. सो मी निघालेलो आहे घरातून आणि पहिले तर एका फ्रेंडला पिकअप करणार आहे, जो की माझ्याबरोबर 2nd स्टँडर्डपासून सोबत आहोत आम्ही. 2nd to 12th पर्यंत आम्ही दोघे पण सोबत आहोत आणि दोघे चांगल्या कॉन्टॅक्टमध्ये अजूनसुद्धा आहोत. आणि बाकीची मंडळी आमची हळूहळू जमा झाली आहे. ग्रुपवर मेसेजेस येत आहेत की पोचलेत म्हणून. लेट्स सी कसं काय असणार आहे. थोडंसं काय म्हणतात त्याला, मी खूप शांत होतो तेव्हा स्कूलच्या याच्यामध्ये. असं शांत नाही, मस्ती करायचो, पण हे कॅमेरा फेस करायचं हे माझा काय विषय नव्हता याचा. ठीक आहे, बघूया कसं काय होतं. आता त्याला पिकअप करतो पहिले आणि त्याची पण ओळख करून देतो आणि मग जाऊया पुढे. माहीत ना अजूनसुद्धा मी त्यांच्यासमोर कॅमेरा ओपन करून तुम्हाला व्लॉग शूट करून दाखवू शकतो की नाही, पण बघूया. ट्राय करेल, मी नक्कीच ट्राय करेल, कारण की हीच खरी मेमरी आहे आमच्या आयुष्यात हे करण्याची, साठवून ठेवण्याची. सो चला देखो. मी आज असा विचार केला ब्लॉग शूट करू, कारण की सगळे भेटलं तुला. आणि हा माझा लहानपणीचा, आम्ही 2nd पासून सोबत असू ना रे आपण. हां, 2nd पासून सोबत असू आम्ही. सो हा माझा फ्रेंड आहे अक्षय उरणकर, ज्याचं खरं नाव अजिंक्य आहे. हे अजून खूप कमी लोकांना माहिती असेल. आता कोण आहे आता? आलेत का सगळे? आलेत, पोचलेत मोस्टली. हा आमचा स्कूलचा ग्राउंड आहे ॲक्च्युली. ही स्कूल आहे आमची. नाव दिसतंय का? खेळा बंटिया. आणि इकडे आम्ही खेळत होतो. आणि हा पण आमचा लहानपणीचा एक मित्र आहे, अभय. चला. आणि ही पब्लिक आमची मला वाटतं इथे थांबली आहे. आणि इथे अक्षयला जसं ऑकवर्ड फील होतं तसं मला पण होतोय. म्हणजे मी एवढं सगळ्या लोकांसमोर मी हिंमत दाखवू शकतो, पण हे आता लहानपणीच आहेत रे, चिट्टे-पट्टे माहिती आहेत रे अक्षय. हां, आणि बघ सगळे. आणि मी याच्यातल्या अर्ध्या लोकांना ओळखत पण नसेल. तू ओळखतो का रे? आम्ही पहिले बघू लांबूनच.
ओळखतो का रे तू? नाही, मुलांना ओळखतो माहितीच. कुठे घेऊन गेलो, कुठे घेऊन गेलो तू काय करतो नाही बघ ना. ह्या मीटअपचा सगळ्यात मोठा काय म्हणतात त्याला कारणीभूत पण आणि सगळी जबाबदारी यांनी घेतलेली. आणि आमचं स्कूल आहे, आम्ही हा ग्राउंड आम्ही विसरू नाही शकत. सगळे मोठी झाली रे, पण आता आधी हे सगळं अंडर कन्स्ट्रक्ट फ्लोर वाढवला. आणि हे सगळे माझे मित्र आहेत. हा पुण्यावरून आलाय स्पेशल आजच्या मीटअपसाठी. आम्ही भेटत असतो, मी आणि दीपक बाग. हो, वंदे भारत. आणि ह्या अर्ध्या ह्याच्यातल्या मुलींना मी दोघी तिघींना तर ओळखलंच नाही खरंच. का नको टाकू, खरंच नाही ओळखलं. पोरं फोटो काढायला आली आहेत, तरी ह्या मुलींच्या अजून गप्पा नाही संपत आहेत. काय काय गोष्ट? राजश्री फक्त याच्यातच बोलते व्हॉट्सअपला, इथे काय बोलतच नाही. सगळ्यात मोठा ग्रुप चालवायचा. आमच्या जवळच आनंद हॉटेल, आनंद नाही अंगण हॉटेल तिकडे आलेलं आहे. मंडळी आमची सगळी. ये लड़की भी मेरे बचपन से मेरे साथ थी स्कूल में ना, लहानपणापासून आपण असतो. क्या दिखाना है? ग्रँड एंट्री पाहिजे पोरांना आमच्या. काय बोलणार आहे? सगळ्यांनी मस्त चिकन चिल्ली मागवली आहे, पापड पण मागवलं आहे. पण ह्या एकेलाच फक्त पोरीला वेगळा काहीतरी आला. काय आलंय तुझ्या ताटात? कांदा का चिकनचा पीस बघ. हे काय मग चिकनच आहे? अगं चिकनच आहे दुसरं. अरे हिला चिकनच ना आलाय प्राची. अरे हिला चिकन ना, अरे हिला चिकन ना आलंय पण राजश्रीला. अरे हे बघ चिकनच आहे कांद्याच्या खाली. कांद्याच्या खाली बघ काय मग खरंच आहे. शोध शोध. 1 2 3 4 किती डोपली मिरची आहे. मला आवडत नाही माहिती. लय बरी संधी गेला तुम्ही मला. किती येऊन बसला? लागलं मजा. त्या सगळ्या धरूनच बसल्यात एकमेकींना, कळतच नाहीये. हे बघा तिला कधीपासून आहे ना लपते काय आता. अध्यक्ष थांबा, अध्यक्ष बोला. अरे अध्यक्ष बोल. नको मी आधीच सांगते मग. हाय वगैरे सांग, आधीच सांग काय सांगायचंय. काय सांगू? काय 7वीला काय होतं? अरे हा हे सगळ्यांचे घेणार, सगळ्यांचं. पहिला अध्यक्ष बिंदास बोल. टाकायचा नाही टाकायचा माझ्या हातात आहे, तेवढं मी क्रॉप करीन असं बोलून तो बोल. तू विचार सगळ्यांना. अरे पहिले अध्यक्ष नंतर सगळे सांगणार. तू बोल. सुरुवात कर. जाऊ दे, प्राची पासून सुरुवात. आज 20 वर्षांनी आम्ही सगळे भेटलो, खूप छान वाटलं, खूप मजा केली. हो मग खूपच मजा. हो मग पुढे एन्जॉय केला ना पहिल्यांदा, खूप छान वाटतं. असं नेहमी भेटावं असं वाटतं. येस, आता याच्या पुढे आपण सगळे भेटणार आहोतच असं. हा हो नक्की. तुला काय वाटतं 20 वर्षांनी भेटलो आपण? हा 20 वर्षांनी भेटल्यानंतर अध्यक्ष तुम्हाला कसं वाटतंय? मित्र मैत्रिणी भेटून खूप आनंद होतो. बघ ना, सेम उत्तर देऊ नका आमच्याकडे. नवीन खूपच मजा वाटली मला. सगळ्यांना चैताली तर जेवलीच नाहीये. आनंद झाला आणि जेवण पण. आणि चैतालीची मुलं बघा किती
मला वाटतं माझी मुलगी आत्ताशी अजून 2.5 वर्षाची आहे आणि हा किती मोठा आहे. आणि अध्यक्षांची पण मुलं मोठी आहेत आमच्या. हा बोला हे गप्प बसा रे. बोल. 20 वर्षांनी भेटली, काय वाटत, कसं वाटतं तुला? कुठून पण कर, 7वी पासून कर. महेश हा महेशनी माझी आठवण केली. हा महेशनी माझी आठवण केली. हर्षाला तुला सांगितलं ऍड करायला, ऍड करताना उशीर झाला तरीही महेशने पुन्हा आठवण केली. पण आठवण करताना मला ऍड करताना माझ्या खरंच डोळ्यातून पाणी आलं. मला मित्र मैत्रीण 10-20 वर्षापासून भेटताना मला इमोशन झाला. पण 10वी शाळा सोडताना मला खरंच बेकार. पण मित्र मैत्रीण भेटताना एक क्षण हा वेगळा असतो. समजू शकतो की आपण तेव्हाची जी मजा केली ती. आणि आमच्या या सगळ्या भेटण्यामागचं एकमेव हा काय म्हणतात एक मधला स्तंभ आहे की महेशनी सगळ्यांना म्हणजे जेवढे पण आहेत महेशनी कॉन्टॅक्ट केलं. त्याच्यानंतर आम्ही सगळे भेटलो. त्या एक काय म्हणतात रियुनियन म्हणू शकतो त्याला आपण. आणि यस, महेशला सगळ्यांनी थँक्यू बोलावं पहिल्यांदा. थँक्यू महेश. कारण 20 वर्षानंतर एवढे सगळे भेटणं थोडंसं इम्पॉसिबल आहे. सगळ्यांचे ऑलमोस्ट सगळ्यांचेच लग्न झालेत. 1-2 आहेत की लग्न नाही झालेत. पण म्हणतात ना की मुलांना काय नाही, पण मुली पण आमच्या सगळ्यांना परमिशन घेऊन सगळे भेटायला आलेत. आणि सगळ्यांना घरातून परमिशन पण दिली आहे. कारण की 20 वर्षानंतर एवढे सगळे बघा अजून पण रडते आमचे अध्यक्ष खरं. आणि ऍक्च्युली महेशला थँक्यू का बोलायला पाहिजे की प्रत्येकाला एक नंबर काढून त्यांनी कॉन्टॅक्ट केले. तुम्हाला कसं वाटतंय? पोरं काय सांगतच नाही पोरं काय. आणि हा भाई आमचा पुण्यावरून आलाय आणि आमचा बॉडी बिल्डर आमच्या काढू करे वर करू करे. अरे ऍपचे बिस्किट आहे. नंतर आधीच्या आधी लग्नानंतर अगोदर मुलींचं कसं आई वडिलांचे फ्रीडम असतो की तू कुठे जाते, जा, काय पाहिजे ती एन्जॉय कर वगैरे. लग्नानंतर कसं असतं नवऱ्याच्या मध्ये बंदिस्त असतं. रूल्स रोज रेग्युलर चालले ते विचारून जा, बाहेर काय काम आहे तुझं, बरोबर. काय असे घरातले काम करून जा, किंवा बाहेर गेल्यावरती पण जा पण लवकर ये. हे आम्हाला खूप राग येतो. जा म्हणजे का जा, पण तिथे गेल्यावर थोडस काय बोलणं चाललं असतं, भेटणं असतं, खूप वर्षांनी भेटणार आपण. पण घरात नाही, जा लवकर ये, हे मला आवडत नाही खरं म्हणजे. आणि मुलींचं कसं झालं आता लग्न झाल्यानंतर असं वाटतं की आपण भेटल्यावरती काहीतरी वेगळं जुन्या आठवणी वगैरे हे ते. तर ठीक आहे, हे पण भेटणं मग खूप वर्षांनी झालं. 20 वर्षांनी बरंच वाटतं सगळ्यांना पण, मुलींना पण मुलांना पण. जास्त आमच्या चैतालीला जास्त वाटतं. चैतालीला अजून असं वाटतंय तिला की मी अजून शाळेमधले. चैताली एवढी खुश आहे की ती जेवली पण नाही. फक्त मला वाटतं एकच रोटी खाल्ली आणि तशी ती म्हणते मी आलो एवढंच मला खूप आहे. पोट भरलंय. आणि आता महेश सांगणार आहे की त्याच्या डोक्यामध्ये सगळं कसा विचार आला. आम्ही सगळेजण 20 वर्षानंतर भेटलेलो आहे. जवळजवळ मला 10वी आपली 2006 सगळ्यांची झालेली आहे. 5 आणि 6 सगळ्यांनी झाली ना फायनल. मार्च मध्ये आपण सगळं कम्प्लीट केलं. मला वाटतं त्यावेळेस आपलं काय व्हॉट्सअप वगैरे असं काय नव्हतं वाटतं. सगळे काय फोन नव्हते असतील, फोन पण एखाद दुसऱ्याकडे कोणाकडे. हा कौचिक सगळे आपापल्या वेला गेले. कोण कॉलेजला होतं, कोण डिप्लोमा करत होतं. आम्ही एखाद दुसरं कोण फेल पण झालं, नंतर पास झाल्यानंतर पुढच्या याला लागले गेले. नंतर मला वाटतं 15 का 16 आपण मला वाटतं ग्रुप ओपन केला असेल. त्याच्यानंतर सगळे हळूहळू जॉईन झाले एक. मला वाटतं मध्ये मीच जास्त मेसेज टाकायचो असं मला वाटत असेल. पण नंतर मग हळूहळू एखादा कोणातरी मेसेज पडायचा, हा नाही तो नाही. मग मी 2-3 वेळा बोललो पण आपण भेटूया. पण ते भेटणं शक्य नाही झालं. पण आता जसं ग्रुपमध्ये मेंबर्स वाढत गेले आणि जेव्हा राजश्री ग्रुपमध्ये मेन आली अध्यक्ष, त्यामुळे तो ग्रुप एवढा चर्चेत आला. म्हणजे एवढा म्हणजे दिवसाचे 20 वर्षानंतर मला भेटलं सगळं. खरंच सांगते 10वीतून गेलो तर मला कोणाची भेटलो
खरंच. जवळजवळ सगळ्यात आधी मला वाटतं तुझं लग्न झालं असेल आमच्या ह्याच्यात. त्याच्यामुळे हा? हा, हिचं झालं, हिच्या नंतर सोनमचं झालं. झालं की तू माझं तुला की 20 वर्षातून आता भेटते मग पण याने नाही बिलकुल नाही. जवळजवळ नाही, मला आनंदाचं वाटतं तिचं- आता रोजचे 150 ते 200 मेसेज ग्रुपला असतात. आणि 150 ते 200 मेसेज पडण्याचे कारण फक्त आणि फक्त राजेश आणि राजश्री आल्यापासून ऍक्टिव्ह झालाय ग्रुप ऍक्च्युअल मध्ये. नाहीतर आम्ही फक्त गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचेच मेसेज बघत होतो राजेश. आणि तो ग्रुप ऍक्टिव्ह झाला आणि मग सगळेजण मग प्लॅन केलं कधी भेटायचं काय भेटायचं. सुट्टीमध्ये सगळ्यांनी वेळ काढला आणि आजचा तो दिवस होता ज्या दिवशी आम्ही सगळे भेटलो आणि भेटून मला वाटतं सगळ्यांना खूप बरं वाटलं. आम्ही एकत्र जेवलो वगैरे. आम्हाला आठवतंय की आम्ही स्कूलमध्ये असताना एकत्र एकमेकांच्या बेंचवर जाऊन डबे खायचो. हो, कधी कधी आम्ही एका दुसरा कोणी आम्ही डबा आणायचो. तर आमचा मित्र अक्षय तो आम्हाला वडापाव खायला घालायचा. अक्षयनी नाही अक्षयनी आम्हाला खूप काय काय शिकवलंय. खूप काय काय शिकवलंय. म्हणजे आम्हाला जेव्हा कम्प्युटर म्हणजे खूप मोठी गोष्ट होती आमच्या वेळेस. कम्प्युटर हा, लॅपटॉप तर लांबच राहिला. कम्प्युटर आणि मग याच्याकडे एकट्याकडे कम्प्युटर होता आणि कम्प्युटर मध्ये जे माय कम्प्युटर वगैरे फोल्डर वगैरे म्हणतात ना, हे तर लांब होतं. कारण की जेव्हा कम्प्युटरचं पण लेक्चर असायचं तेव्हा फक्त डेस्कटॉपवरच जे काय गेम किंवा काही असेल ते डेस्कटॉपच्या बाहेर कधी आम्ही काही गेलोच नाही. पण याने आम्हाला खूप काही शिकवलं. त्यावेळेस आम्ही म्हणजे अक्षय आमचा असा म्हणजे काय बोलतो आमचा शेट होता त्यावेळेस. हो. म्हणजे तो 2 रुपयाला वडापाव मिळायचा. 2-2.5 रुपयाला वडापाव मिळायचा आणि 2.5 रुपयाला ना. 2.5 रुपयाला वडापाव होता. हा, तुमचा सेट सोनम 2-2.5 रुपयाचा वडापाव आम्ही 3-3, 4-4 तुकडे करून खाल्लेले खाल्लेले. त्यावेळेस. हो. म्हणजे आता तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती तेव्हा अशी आहे. पैसे हे पैसे 5 म्हणजे रुपये मिळणं खूप मोठी गोष्ट आता होती. म्हणजे आम्ही वडापावची दुकानं टाकू शकतो एवढे पैसे. आणि त्यावेळेस आम्ही ते एक वडापाव आम्ही 4-4, 5-5 जण मिळून खायचो. म्हणजे एवढे आम्ही असे दिवस काढलेले म्हणजे खूप. आणि त्या आता एवढे सगळेजण भेटली त्यावेळेस आमचे सगळे जुने दिवस सगळे आम्ही आठवत होतो. मग त्याच्यामध्येच आमचा जास्त करून वेळ गेला. मग जेवण एवढं सगळं होतं पण त्याच्याकडे लक्षच नव्हतं कोणाचं खाण्याकडे. सगळ्यांचे जुन्या आठवणीच चालू होत्या आणि खूप मजा आली सगळ्यांना भेटून. मला वाटतं असंच पुढच्या वेळेस आपण नेक्स्ट प्लॅन करूया आणि परत आपण असंच भेटू आणि शेवटपर्यंत असं आपली प्रत्येक एकमेकांच्या सुखादुखात आपण नेहमी भेटत राहू अशी मला अपेक्षा वाटते सगळ्यांकडनं. नक्कीच. तरी आपण भेटत राहू. येस. आणि आमचा निलेश पुण्यावरून आलाय पण प्राची बोरिवलीवरून आले. म्हणजे पुण्यावरून येणं इझी आहे, बोरिवलीवरून येणं नाही. त्यामुळे मी मेन्शन केलं की तेवढ्या लांब. बोला दीपक, काय बोलू. काय पण बोल. 20 वर्षांनी आपण सगळे भेटलो. मस्त वाटलं, खूप भारी वाटलं सगळ्यांना एकत्र भेटून. आणि हे आम्ही जिकडे आता लंचसाठी आलोय तर दीपकनीच अरेंज केलेलं सगळं आणि मॅनेज पण त्यांनीच केलेलं. थांबा, अध्यक्षांना मला वाटलं अध्यक्षांना फोन आहे. अध्यक्ष रडली, बरं वाटलं पण थोडं. आनंद अश्रू तुझे बाहेर नाही आले अश्रू पण बरं वाटलं. आता पुढच्या ट्रिपला मला वाटतं अध्यक्ष बोलूनच नाही देणार कोणाला. नाही ती बोलतच होती की मी जेवढे व्हॉट्सअपला ग्रुपला बोलते समोर आल्यावर मला तेवढं बोलता येणार नाही असं ती बोलू. असं बोलत असं नाहीये पण. सो आमची मस्त रियुनियन खूप छान झाली. पहिली होती आणि खूप छान झाली. सगळ्यांना भेटून मला ॲक्च्युअलमध्ये आनंद का झाला माहिती. म्हणजे काही काही लोकांना वाटलं पण होतं की मी येणार नाही की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. पण मला लहानपणीचे दिवस आठवले ना की वेगळी मजा येते. कारण तेव्हा फार मी शाय होतो. कॅमेरा हा आपला विषयच नव्हता. कधी कोणासमोर बोलायचा पण विषय नव्हता. पण तेवढे छान मित्र आणि मैत्रिणी भेटलेल्या त्यामुळे माझं लहानपण खूप छान गेलं. सो त्यासाठी मी आवर्जून त्यांना भेटायला गेलो. ॲक्च्युली आम्ही आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेल की आमचं काय प्लॅन आहे. ॲक्च्युली फॅमिली जे ट्रिप म्हणत होतं ती फॅमिली ट्रिप आम्ही निघतो आहे. तर माझ्यामुळे थोडंसं लेट होतं आहे पण ते खूप इम्पॉर्टंट होतं. हे पण आहेच पण ते खूप इम्पॉर्टंट होतं एवढ्या दिवसानंतर भेटणं. ठीक आहे, असेच भेटत राहू आम्ही आणि खूप मजा करू, मस्ती करू. होपफुली आमच्या आता पुढच्या रियुनियनमध्ये खूप लोक ॲड झालेली असतील. जे लोक ग्रुपवर आहेत आणि आले नाही ते लोक पण येतील आणि एवढीच मजा करू. सो थँक्यू. आणि सगळ्यांना मला इन्व्हाइट केलं भेटायला. म्हणजे सगळ्यांनाच चितळेला जास्त म्हणजे महेशला खूप थँक्यू आहेत कारण की त्यांनी सगळ्यांना जमा केले आणि भेटत राहू. चला.
हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी